लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होळी निमित्त लाडक्या बहिणींना आता या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। तुम्हाला फक्त 1 रुपयाचा एक अर्ज भरून 10 वस्तू मिळणार आहेत। तर कोणत्या असणार आहेत या 10 वस्तू आणि नेमका फॉर्म कुठे भरायचा आहे, 1 रुपया कुठे भरायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाडक्या ताईंनो सर्वांनी या व्हिडिओला पटापट एक लाईक करून घ्या। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना या 10 वस्तू मोफत मिळतील। आणि लाडक्या ताईंनो चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच अतिशय महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। तर लाडक्या ताईंनो सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना 1 रुपयाचा एक अर्ज भरून 10 वस्तू मिळणार आहेत। टीव्ही, फ्रीज, मोबाईल, स्कूटी आणि अजून इतर तुम्हाला 10 वस्तू कोणत्या उपयोगी आहेत ते सिलेक्ट करायला तुम्हाला संधी मिळणार आहे। खूप वस्तूंची यादी असणार आहे। तुम्ही फॉर्म भरताना त्यामधून 10 वस्तू तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सर्व वस्तू अतिशय उपयोगी आहेत आणि खूप मोठ्या सर्व वस्तू आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। बहिणींच्या खात्यात 9व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले। बहिणींची होळी आता अतिशय दणक्यात साजरी होणार आहे आणि होळी निमित्त बहिणींना एक साडी देखील आता गिफ्ट मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आज 1500 रुपयाचे मेसेज आलेले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेले आहे। तर लाडक्या ताईंनो कोणाकोणाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालाय पटापट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले का ते पुढे लिहून पाठवा। त्यानंतर पुढे बघूया, लाडक्या बहिणींना 8वा हप्ता तसेच 9वा हप्ता देण्याची सुरुवात आता करण्यात आलेली आहे। पण मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। 4 अटींनुसार 3 दिवसामध्ये सर्व बहिणींना हप्ता वाटप होणार आहे। ज्या लाडक्या बहिणी या अटी पाळतील त्यांनाच 1500 रुपये आणि एक साडीचं गिफ्ट मिळणार आहे। त्यानंतर 10व्या हप्त्यासाठी नवीन वेळापत्रक तयार झालेलं आहे। 9 जिल्ह्यात आणि या 12 बँकेत पैसे जमा होणार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना अतिशय मोठी खुशखबर दिलेली आहे। त्यांनी महिलांना सांगितले की आता कोणतेही निकष लावणार नाही आणि कोणाची योजना बंद होणार नाही। बहिणींनो आता निश्चिंत राहा, तुम्हाला आता सर्व हप्ते मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 8वा, 9वा, 10वा हप्त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा लाडक्या ताईंनो 4 अटी आहेत। ज्या बहिणी 4 अटी पाळतील त्यांना सर्व पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही। आता काही बँक खात्यांचा देखील प्रॉब्लेम झालेला आहे। बँक खाते देखील बंद करण्याचे आदेश आता दिलेले आहे। सर्वात आधी आपण अटी जाणून घेतोय, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे येणार संपूर्ण सविस्तर माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे सर्वांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सरकारने 4 अटी सांगितलेल्या आहेत। त्या अटीत जर तुम्ही बसले तरच पैसे येणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। पहिली अट अशी आहे की तुम्ही फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे। तुम्ही इतर जर कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही। काही महिला 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेत आहेत, जसं की संजय गांधी निराधार, त्यानंतर PM किसान, नमो शेतकरी, तर तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अतिशय महत्त्वाचा नियम आणि तो नियम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असलं पाहिजे। तर पहा, तुम्हाला 8वा, 9वा आणि 10वा हप्ता जर मिळवायचा असेल तर ही अट फार महत्त्वाची आहे। ती म्हणजे तुमचं आधार कार्ड वरचं नाव आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव सेम आहे का ते लक्षपूर्वक तुम्हाला आता पाहायचं आहे। आज 15 जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यांची नवीन यादी तयार झाली आहे। 15 जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहेत। राहिलेले 15 जिल्हे उद्या असणार आहेत। जवळपास आजचे 15 जिल्हे कोणते, त्या 15 जिल्ह्यात तुमचं नाव आहे का पहा, कारण 12 बँकांमध्ये विशेष करून हे पैसे येणार आहेत। तर पहा, या यादी अंतर्गत तुम्हाला समजून जाईल की आज आपल्या जिल्ह्यात पैसे येतील की नाही। त्या हिशोबाने तुम्ही बँकेत पैसे काढण्यासाठी जाऊ शकता। संपूर्ण महाराष्ट्रापैकी जर आपण बघायला गेलं तर सुरुवात जी आहे ती रायगड जिल्ह्यापासून होणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, नंतर अहिल्यानगर, पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर। तर अशा पद्धतीने या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर बीड जिल्हा, तर या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे। तुम्ही म्हणाल बाकीच्या जिल्ह्यांचं काय झालं, आता इतर जिल्हे पण आहेत, त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर
50% जिल्हे आज आहे. 35 ते 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यामुळे नागपूर, त्यामध्ये वर्धा, भंडारा, त्याचबरोबर चंद्रपूर आहे, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, तर या विभागामध्ये पैसे जे आहेत ते उद्या वाटप होणार आहे. त्यानंतर बघा 15,000, 3,000 की 4,500 असे हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. यामधील कोणाला पैसे आले नसतील तर कमेंट करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि लाडक्या ताईंनो, मार्च महिन्याचा हप्ता कोणाकोणाला आलाय सर्वांनी कृपया करून कमेंटमध्ये तुमचं नाव व जिल्हा आणि पुढे पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे. ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही आले असं लिहून पाठवा, तरच तुम्हाला जे आहेत ते मार्च महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला होता की 2100 रुपयाचं काय झालं, 2100 रुपये कधीपासून खात्यावरती येणार, याविषयी देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. काही तासापूर्वी निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचे आहेत आणि ते बजेट देखील सादर झालेलं आहे. तर लाडक्या ताईंनो, आज तुम्हाला नक्कीच 10 हप्ते जमा होणार आहे. तर कोणत्या कोणत्या ताईंना किती किती पैसे जमा झाले सर्वांनी पटापट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती हप्ते आले ते पुढे लिहून पाठवा. ज्यांना नाही आले त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला पटापट पैसे पाठवले जातील. आणि लाडक्या बहिणींना एक विनंती करते, सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि चॅनेलला कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.